हाय नमस्कार, कशा आहात सर्व? मजेत ना? तर मजेतच राहावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर हा व्हिडिओ आहे श्रावणी दुसऱ्या सोमवारचा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर ही पहा, श्रावणी दुसऱ्या सोमवारची शिवपूजा, घरातल्या मंदिराची छान अशी पूजा मी इथे केली होती. घरातल्या शिवलिंगावर अभिषेक केलता, मंदिराची छान अशी साफसफाई करून पूजा केली होती आणि त्यानंतर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये मी चालले होते शिव मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी. तर मिस्टर आणि मी दोघेही चाललो होतो. तर बिल्डिंगच्या खाली आलोत आणि त्यानंतर घरामध्ये दिवा विसरला. तुपाचा दिवा मी फ्रीजमध्ये घट्ट होण्यासाठी ठेवला होता, तर तो दिवाच विसरला आणि इथे मी बस स्टॉप आहे जवळच, तर तिथे थांबले होते आणि मिस्टर थोडे बेलपान कमी होते म्हणून ते आणण्यासाठी गेले होते. तर मुलाला दिवा फोन करून बोलून घेतला आणि तेही बेलपान घेऊन आले. त्यानंतर इथे शिव मंदिरामध्ये आलो होतो. तर संध्याकाळची वेळ होती, मंदिराचा पडदा खालीच होता, तर आम्हीच सुरुवातीला आलो होतो. हे मंदिर थोडं साईडला आहे म्हणून इथे गर्दी कमी असते, ही मी मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे. आणि मिस्टर नेहमी शिवपूजा करत असतात, तर ते दुसऱ्या मंदिरात जातात, पण मी ह्या मंदिरात येत असते. आमच्या घरापासून हे जवळ आहे म्हणून, कारण ते काही नेहमीच आपल्या सोबतीला नसतात. तर मग ते घरी होते, तर आम्ही दोघेही आलो होतो आणि ते सकाळी छान अशी पूजा करून आलेले होते, पण संध्याकाळी मला सोबत आणि जोडीने पूजा करावी म्हटलं म्हणून मग आम्ही दोघेही आलो. तर इथे आल्यानंतर मग बसायला पाट वगैरे पण असतात, तर आम्ही आणलं होतं बसकर, पण खाली सगळं साफ केलेलं होतं, धुवून वगैरे घेतलेलं होतं. तर मग त्यांनी पाट दिले बसायला. त्यानंतर मग पूजा करायच्या अगोदर सुरुवातीलाच मी दिवा लावून घेतला. म्हणतात ना, कोणत्याही पूजेच्या अगोदर सुरुवातीला दीपपूजन केलं पाहिजे. तर पहिला मी तुपाचा दिवा लावून घेतला आणि त्यानंतर मग दुसरा दिवा मी मंदिराच्याच बाहेर बेलाचं झाड आहे, तर तिथे बेलाच्या झाडाला लावण्यासाठी गेले. आभाळ भरपूर आल्यासारखं होतं आणि हे मंदिर आहे ना, पूर्ण झाडाच्या सानिध्यामध्ये आहे. अगदी आजूबाजूला पिंपळाचे, वडाचे असे वेगवेगळे झाडं आहेत आणि त्याच्यामध्येही शिवलिंग आहे. त्यामुळे ना इथे थोडासा काळोख असल्यासारखा वाटतो, अंधार झाल्यासारखा वाटतो. शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी तसं आम्ही जल घरूनच आणत असतो, पण कसं सगळं स्वच्छ साफ करायला भरपूर पाणी लागतं ना, त्यामुळे मग तिथे पण पाणी शिल्लक असतं, तर तिथल्याही पाण्याचा वापर करतो. परंतु जे सुरुवातीला आपल्या घरून आणलेल्या पाण्याने मग इथे अभिषेक केला जातो. तर श्रावण महिना सुरू असल्या कारणाने ना, फक्त श्रावण महिन्यामध्येच 2 तांब्याने पाणी घालता येतं. इतर 12ही महिने आपल्याला हे चालत नाही. फक्त वर्षातून एक श्रावण महिना 2 तांबे 2 हातामध्ये पकडायचे आणि एकाला एक जोडून अशा प्रकारे पाणी घालायचं. श्रावण महिन्यामध्ये असं पाणी घातलेलं खूप म्हणजे आपल्याला चांगलं असतं, शुभ असतं. त्यानंतर पंचामृत घरून बनवून आणलं होतं, तर इथे पंचामृताचा अभिषेक केला. पंचामृत आणलं तरी पण मी दूध पण आणत असते सेपरेट आणि पंचामृत आणि दुधाने वेगवेगळा अभिषेक करत असते. शिवपूजेमधली जास्त मिस्टरांना माहिती आहे, कारण ते रोज शिवपूजा करत असतात, रोज सकाळी शिव मंदिरामध्ये जातात आणि शिव मंदिरामधली पूजा विधिवत पद्धतीने कशी करायची हे त्यांना माझ्यापेक्षाही चांगलं माहिती आहे. तर मग इथे भरपूर प्रकारचे मी फुलं आणले होते, सगळं काही आणलेलं होतं. तर मग सुरुवातीला जे जे लागतंय ते काढून घेतलं. तसं जर पाहायला गेलं ना, तर शिवशंकराला अगदी साध्या मनाने, निर्मळ मनाने आणि भोळ्या भक्तीने केलेली पूजा आहे ना, ती शिवापर्यंत पोहोचत असते. पूजेपेक्षा महत्त्वाचा असतो तुमच्या मनातला भाव, श्रद्धा. फुलं, फळं, पूजा ही जास्त महत्त्वाची नसते, तुम्ही किती मनापासून करतात हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपल्या मनातली श्रद्धा ही महत्त्वाची असते. तर इथं शिवलिंग छान धुवून घेतल्यानंतर येत ना, पहिली केलेली पूजा आणि थोडेसे फुलं साईडला होते, तर मग आम्ही ते सगळे एका पिशवीमध्ये भरले. मी आणलेले फुलं ताटामध्ये काढून घेतले आणि नंतर ते फुलं पिशवीमध्ये भरले आणि पूर्ण शिवलिंगाच्या आजूबाजूची जागाही सगळी स्वच्छ धुवून घेतली. पूजा करत असताना फोनवर बोलत आहेत असं कोणाला वाटेल, परंतु खूप वेळा फोन येत होता म्हणून पूजा करत आहोत 2 शब्दात सांगितलं आणि फोन ठेवला. आणि यावर पाण्याचा
दह्या दुधाचा अभिषेक झाल्यानंतर मग इथे हळद टाकून घेतली आणि छान असं हळदीने शिवलिंग चोळून घेतलं आणि पुन्हा पूर्ण पाण्याने स्वच्छ करून घेतलं. आणि फोनवर आहे ना वेगवेगळा मंत्र जाप चाललेला होता, तो मध्ये संपला किंवा ॲड आली तर मिस्टर ते अधूनमधून बंद चालू करत होते, कारण वेगवेगळे मंत्र वेगवेगळे स्तोत्र पूजा करता करता आम्ही मोबाईलमध्ये लावून दिलेले होते, म्हणून ते पूर्ण झाल्यानंतर मग पुन्हा दुसरा वगैरे लावत होते, म्हणून मध्ये मध्ये फोनकडेही लक्ष जात आहे. आमची पूजा सुरू होती आणि तिथल्या सेवेकऱ्यांना असं वाटतं की यांना पूजा करायला थोडी अडचण होते, म्हणून ते आम्हाला विचारत होते की शिवलिंगावरची ही गळती आहे ना ती काढून बाजूला ठेवू का. तर मिस्टरांना वाटलं कशाला उगाच आपल्यासाठी त्यांना त्रास, म्हणून ते बोलले नको, परंतु मी बोलले मला माहिती आहे इथे ही गळती बाजूला काढून ठेवतात साफ वगैरे करायच्या वेळेला. तर मग म्हटलं ठीक आहे दादा, मी पण तुम्हाला मदत करते, काढा, म्हणून मध्येच त्यांनी ती गळती काढून ठेवली. तर पुन्हा मी सेपरेट एका तांब्यामध्ये पाणी घेतलं आणि पुन्हा त्यावर बेलपत्र ठेवून अभिषेक केला. त्यानंतर काही गोष्टी मी म्हटलं ना माझ्यापेक्षा मिस्टरांना जास्त माहिती आहे, तर ते आज माझ्या बरोबर होते, तर मग काही त्यांनाही विचारत होते की आता काय करू, मग काय करू. मिस्टर महाकालला गेलेले होते तेव्हा कुबेरेश्वर धामवरून त्यांनी एक रुद्राक्ष आणला होता तिथला, तर तो रुद्राक्ष रोज ते शिवलिंगावर पाणी घालायला नेत असते आणि मी पाणी घालत असताना अगदी त्या बाटलीतला रुद्राक्ष शिवलिंगाच्या वरती एकदम डोक्यावर पडला. इथपर्यंतची पूजा झाल्यानंतर जे ते जल असताना शिवलिंगावर ठेवलेलं ते आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवाला म्हणजे डोळ्याला, गळ्याला, छातीला असं लावून नंतर ते आचमन करायचं असतं. तर अशा प्रकारे आमची इथे पूजा चाललेली होती. या शिव मंदिरामध्ये गेल्या वर्षीच्या श्रावण महिन्यामध्ये मी डेली रोज पूजा करण्यासाठी येत होते आणि पूर्ण अशा पद्धतीने इथे अभिषेक करत होते. तर इथे इथपर्यंतची पूजा झाल्यानंतर मग शिवलिंग स्वच्छ कपड्याने असं एकदम कोरडं करून घेतलं आणि त्यानंतर मग अष्टगंधाने त्यावरती त्रिनेत्र आणि ओम असं काढून घेतलं. तर सगळीकडे मग अष्टगंध लावून घेतला. शिवलिंगावरच त्यांचा पूर्ण परिवार आहे, तर गणपती बाप्पा, कार्तिक, पार्वती माता म्हणजे पूर्ण शिवलिंगावर अष्टगंध, हळद वगैरे सगळं लावून घेतलं. कोणत्याही देवदेवतांची पूजा आपण रोज जेवढी करू तेवढी कमीच आहे, परंतु सगळं काही आपल्या वेळेनुसार, म्हणजे वेळेनुसार तर देवाचं कुठलंही नसलं पाहिजे, परंतु तसंच असतं. आता काय प्रत्येक कोणी जॉब, कोणाचं घरकाम, कोणाची छोटी मुलं, तसं प्रत्येकाच्या सोयीनुसार आपण सगळं पूजा अर्चा सगळं काही करत असतो. सोयीनुसार केलं तरी पण विधिविधांनुसार मुहूर्तानुसारही करत असतो. परंतु इतर दिवसापेक्षा श्रावण महिन्यामध्ये आपल्याला जमेल तेवढी शिवपूजा केलेली खूप चांगली असते, कारण 11 महिने आहेत, त्यातल्या हे 1 महिन्यामध्ये आपण जेवढी पूजा करतो त्याचं फळ आपल्याला 4 पटीने भेटत असतं. म्हणून या महिन्यामध्ये केलेली पूजा खूप फलदायी असते. तर इथे पहा सगळ्या प्रकारचे आम्ही देवाला जे जे लागते ते धान्य आणलं होतं. इथं मिक्स धान्य, लवंग, विलायची, मिरे, वेगवेगळ्या डाळी असं इथे शिवलिंगावर ठेवत होतो. आणि दुसरा सोमवार असल्या कारणाने दुसऱ्या सोमवारची शिवमूठ होती तिळाची, तर मिक्स धान्याची एक शिवमूठ वाहिली आणि त्यानंतर तिळाची वाहिली. तर इथं वस्त्र घालून घेतलं, जो लाल धागा असतो किंवा पांढरा असतो ते देवाचं वस्त्र म्हणून आपण ते घालून घेतलं. आणि शिवमूठ वाहताना कधी एक मंत्र म्हणायचा, तसे 2-3 मंत्र आहेत, पण सगळ्यात साधा सोपा मंत्र म्हणजे शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरी ठेवा, मनातल्या सर्व इच्छा पूर्ण कर रे महादेवा, असं म्हणजे हा शिवमंत्र आहे. नेहमी कुठलेही शिवमूठ वाहताना एरवी आपण शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर तांदूळ वगैरे ठेवतो, तर असं मनातली मनात म्हणलेलं आहे ना म्हणजे चांगलं असतं आणि तो एक शिवमूठ वाहतानाचा मंत्र आहे. तर इथे पाहताना खूप छोटा व्हिडिओ बनवलेला आहे, परंतु ही एक
तासापेक्षाही जास्त वेळ आम्हाला पूजेला लागला होता आणि खूप छोट्या छोट्या वस्तू असतात की ते ठेवायच्या टाकायच्या. इथे काही मी तुम्हाला पूर्ण पूजेची डिटेल्सच माहिती दिली असं नाहीये. तर इथे पा शिवलिंगावर नंतर शिवलिंगाच्या बाजूने हळद टाकून घेतली. हळदी कुंकू चालत नाही, परंतु हळद शिवलिंगावर ठराविक भागावर वाहण्यासाठी चालते, कुंकू चालत नाही. तर इथे एक दुसऱ्या सोमवारच्याला गणेशचं स्थान आहे ना, त्या ठिकाणी 5 दुर्वा अर्पण करायच्या होत्या. तर तिथे 5 दुर्वा ठेवल्या आणि मग त्यानंतर बेलपत्र ठेवले, सगळ्या बाजूनी बेलपत्र ठेवले. त्यानंतर मेन शिवलिंगावर ठेवण्यास सुरुवात केली. आपण जेव्हा कुठल्याही देवाचा अभिषेक पूजा करत असतो त्यावेळी मनातली मनात कोणताही मंत्र येत नसला तर ज्या देवाची पूजा करत आहे म्हणजेच आता शिवपूजा करतो तर साधा सोपा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हाही मंत्र आता बऱ्याच जणांना माहिती झाला आहे. तर असा मंत्र मनातली मनात जप केल्याने आपल्याला त्या पूजेचंही फळ मिळतं आणि आपली एकाग्रता वाढते. तर इथे पहा आम्ही भरपूर प्रकारचे कण्हेरचे, पारिजातकचे, जास्वंदीचे, गुलाबाचे, कमळ, म्हणजे बरेच आता आणि सफेद कलरचे कण्हेर असे फुलं आणले होते. तर सगळ्या फुलांनी असा इथे शिवलिंगाचा शृंगार केला. फुलांचा शृंगार झाल्याच्या नंतर शेवटी शमीचे पत्ते 11 आणले होते दोघांना. तर मधामध्ये बुडून त्याचा पूर्ण शिवलिंगावर शृंगार केला, म्हणजे मधामध्ये बुडून शिवलिंगाला सगळ्या बाजूने असे छान चिटकून दिले. सगळे फुलं मी शोधून शोधून कुठं कोणतं ठेवायचं त्या पद्धतीने मी इथे व्यवस्थितपणे फुलं ठेवत होते. आणि छान असं शिवलिंग सजून झाल्यानंतर गुलाबजलाचा स्प्रे केला, अत्तर शिंपलं. जसं आपल्याला छान राहावं असं वाटतं तसंच मूर्त्यांनाही वाटतं. जसं आपण छान राहिल्यानंतर आपण सुंदर दिसतो तसं मूर्तीलाही रूप येतं. म्हणतात ना, दगडाला साज शृंगार केल्यानंतर तोही छान दिसायला लागतो, तसंच प्रत्येक गोष्टीचं असतं. मूर्ती जरी दगडाची असली तरी त्यात सजीवत्व असतं, त्यात भावना असती, त्यात माया असती. म्हणून आपण त्याला जेवढा जीव लावू तेवढी आपल्याला त्याविषयी ओढ निर्माण होती. तर अशा प्रकारे इथं आमची छान अशी पूजा झालेली होती. सगळं काही नीटनेटकेपणाने जेवढं माहिती आहे तशा पद्धतीने आम्ही इथे केलं होतं. तर संपूर्ण पूजा झाल्यानंतर मग इथे शमीचे पत्ते आहेत ते मधामध्ये बुडून त्याचा शृंगार करत होतो. शमीचं झाड आम्ही आमच्या गॅलरीमध्येच लावलेलं आहे आणि बेलाचं पण झाड आहे. तर शमीला कामापुरते पत्ते येतात. तर बेलाचं झाड आहे सध्या त्याचे पानं खूप मोठे मोठे आहेत, त्यामुळे पानं भरपूर असतात, परंतु मोठे असल्यामुळे पानाची संख्या कमी आहे. पहिले शिवभक्त थोडे कमी होते आपल्या महाराष्ट्रामध्ये, परंतु आता प्रदीपजी मिश्रा यांची कथा सुरू झाल्यापासून खूप शिवभक्ताचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यांचे काही उपाय असते तेही भरपूर जण करतात. देवाचा कुठलाही उपाय केलेला चांगलाच असतो, शुभच फळ देतो. शुभ फळ नाही मिळाले तरीही अशुभ मात्र काही नसतं. म्हणून आपल्याला जमल तेवढं नक्की करण्याचा प्रयत्न करावा. तर इथे पूजा सगळी झाल्यानंतर मग इथे शिवलिंगाच्या आजूबाजूला थोडंसं आपल्या दुर्वा, थोडे पानं वगैरे थोडं काही पडलेलं होतं ते सगळं स्वच्छ धुवून पुसून सगळं साफ करत होते. तर इथे सगळं स्वच्छ करून सगळं पुसून वगैरे घेतल्यानंतर आम्हाला शेवटी आरती करायची होती, कारण संपूर्ण छान अशी पूजा झाली. बरंचसं काही सामान आणलं होतं, छोट्या मोठ्या डब्या होत्या, बाटली होती पाण्याची, दुधाचं, दह्याचं, ते सगळं काही होतं. तर ते थोडं थोडं बाजूला ठेवून दिलं आणि त्यानंतर मग इथे शिवलिंगाला नमस्कार करून घेतला आणि नमस्कार केल्यानंतर मग आरती करायची होती. तर जे सामान आणलं होतं तेही थोडंसं पिशवीमध्ये ठेवून दिलं. नमस्कार ते केल्यानंतर मग थोडंसं आजूबाजूचं सामानाची सावरासावर केली. त्यानंतर आरतीसाठी थाळी सजून घ्यायची होती. तर आरतीसाठी थाळी घेतली, त्यामध्ये अक्षदा, कापूर घेतला, तुपाचा दिवा तर अगोदर लावलेलाच होता, तुपाचा दिवा घेतला आणि इथे शिवशंकराची आणि गणपती बाप्पाची आरती करून घेतली. इथे आरती झाल्यानंतर बाजूलाच
शंकराची मूर्ती आहे, आजूबाजूला शंकर महाराज आहेत त्यांची ही मूर्ती आहे, शिवशंकराची वेगळी आहे, स्वामींची आहे, गणेशाचं स्थान आहे। तर इथे मग आरती झाल्यानंतर आजूबाजूला सगळीकडे आरती दाखवली, त्यानंतर सगळ्या मूर्त्यांचं दर्शन वगैरे घेतलं। समोरच नंदीचं स्थान आहे, तिथेही फुलं ठेवले, आरती दिली। तर अशी छान पद्धतीने आमची दुसऱ्या सोमवारची पूजा शिव मंदिरामध्ये संपन्न झाली होती। तर तुम्हालाही आमची पूजा कशी वाटली नक्की कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडला असाल तर नक्की एक लाईक, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। त्यानंतर इथे मी शिवनिर्वाण मुद्रा केली, आणि नंतर एक दोन फोटो वगैरे काढले निघायच्या वेळेला। आणि या मंदिराच्या बाहेरच बेलाचं झाड आहे, तर जाता वेळेस सगळी पूजा झाल्यानंतर 11 प्रदक्षिणा बेलाच्या झाडाला मारल्या। तर अशा पद्धतीने शिव मंदिरामध्ये आमची पूजा झाली। तर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, असे छान व्हिडिओ दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न असेल। नवीन असाल तर चॅनलवर जुने व्हिडिओ आहेत मागचे टाकलेले, तेही पहा, नक्कीच तुम्हाला आवडतील। आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही चॅनलला सबस्क्राईब करावं वाटेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्याशी जॉईन व्हा। असाच तुमचा सपोर्ट कायम असू द्या। हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद। थोडासा राहिलेला शिव मंदिरामधला व्हिडिओ पुढे तुम्ही कंटिन्यू करा।